हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय इतिहास प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद यातील भाग 3 डच हा घटक अभ्यासणार आहोत। मी इथे व्हाईट बोर्डवर या घटकाचे काही पुन्हा मुद्दे केलेले आहेत आणि त्यानुसार आपण बघणार आहोत। पहिला मुद्दा आहे स्थापना व हेतू। 20 मार्च 1602 मध्ये अनेक डच कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। तुमच्या पाठ्यपुस्तकात तारीख दिलेली नाही तरी तुम्ही ती नोट डाऊन करावी। त्यानंतर या कंपनीच्या स्थापनेमागचा हेतू होता इतर युरोपीय राष्ट्रांसारखाच की पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे आणि या व्यापारातून जास्तीत जास्त नफा प्राप्त करून आपल्या देशाची समृद्धी वाढविणे। त्यानंतर कंपनीला मिळालेले अधिकार, या डच ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या राजांनी कोणते अधिकार दिले होते, तर पहिला होता कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार दिला। तसेच कंपनीला त्याकरिता नोकर ठेवणे, वखारी स्थापने, किल्ले बांधणे, नाणी पाडणे आणि पौरात्य देशांशी गरज पडल्यास युद्ध वा तह करणे असे अधिकार मिळाले। मी इथे एकूण 6 अधिकार लिहिलेले आहेत, यावर संकल्पना चित्र सुद्धा तयार होऊ शकतं। त्यानंतर ही सगळी कार्य कोणाच्या तरी एकाच्या मार्गदर्शनाखाली व्हावी आणि कोणीतरी एक जबाबदार व्यक्ती राहावा या सर्व कार्यासाठी, म्हणून गव्हर्नर जनरलची सुद्धा नियुक्ती केली गेली राजामार्फत। त्यानंतर या डच लोकांच्या किंवा या डच ईस्ट इंडिया कंपनीच्या कुठे कुठे वसाहती होत्या, तर एकूण 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। तुम्ही या प्रत्येक भागावर एक संकल्पना चित्र सुद्धा तयार करू शकता। तर आफ्रिका खंडामध्ये मोझाम्बिक, येमेन, इराण, इराक आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या। भारतीय उपखंडामध्ये भारतामध्ये आजच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये त्यांच्या वसाहती होत्या। आता हे असं का दिलेलं लक्षात घ्या, ज्या काळामधचा आपण विचार करतो आहे म्हणजे 17वा आणि 18वा शतक, तेव्हा भारत हा अखंड होता। पाकिस्तान, बांगलादेश हे भारताचाच भाग होते, म्हणून इथे भारत लिहिलं असलं तरी इथे आजचं प्रदेशाचं वर्णन आहे। त्यानंतर तिसरं वर्गीकरण आहे डचांच्याच वसाहतींचं। भारताच्या पूर्वेकडील आशियाई राष्ट्रे, जे भारताच्याही अजून पूर्वेकडे बंगालचा उपसागर त्या भागामध्ये सयाम, व्हिएतनाम, लाओस, कंपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया। हे कांपुचिया कदाचित आजचं कंबोडिया असू शकतं। तर एकंदरीत हे 3 मुद्दे आपण बघितले डचांच्या संदर्भात। मी पुन्हा इथे नमूद करते की हे जे प्रकरण आहे हे माहिती वजा आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त ह्या मुद्द्यांनुसार माहिती घ्यायची आहे। स्थापना हेतू, कंपनीला मिळालेले अधिकार, डचांच्या वसाहती। आता हे डच जेव्हा भारतात आले तेव्हा 1605 ला त्यांनी मछलीपट्टणम ला पहिली वसाहत स्थापन केली। ह्या मछलीपट्टणमचा उल्लेख इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून हे बंदर अस्तित्वात आहे असे उल्लेख सापडतात आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन या युरोपीय ग्रंथामध्ये पण जिथे वर्णन केलेलं आहे प्रवास वर्णन जगाचं, तिथे मसालिया म्हणून या मछलीपट्टणमचा उल्लेख केलेला आपणास दिसून येतो। या पुढचे अजून 2 मुद्दे आहेत, ते म्हणजे भारतातील वसाहतींचा विस्तार। भारतामध्ये या भागामध्ये डचांच्या ज्या वसाहती होत्या त्यातही अजून कोणत्या ठिकाणी वसाहती होत्या त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि डचांच्या भारतातील वखारी म्हणजे वसाहती आणि वखारी यांचं एकत्र वर्णन आपल्याला बघायचं आहे। आता आपण डचांचेच पुढचे पॉइंट बघणार आहोत। डचांच्या भारतातील वखारी, पेज नंबर 22 वर बघा, इथे हा पोर्शन दिलेला आहे। डचांनी भारतात मछलीपट्टण, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियर,
पुर्तनोवू, कारिकल, चिंचुरा, ठट्ठा आणि नागपट्टण या ठिकाणी वसाहती किंवा वखारी स्थापन केल्या. ह्या दक्षिण भारतातल्या आहेत. ह्या सगळी जी नावं घेतली आहेत किंवा वाचन केलं मी, ह्या सगळ्या दक्षिण भारतातल्या वसाहती आहेत. तर यावर एक संकल्पना चित्र सुद्धा तयार होऊ शकतं. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर अहमदाबाद, भडोच, सुरत आणि खंबायत येथे त्यांनी वखारी स्थापन केल्या आणि उत्तर भारतात आग्रा येथे त्यांची वसाहत होती. म्हणजे एकंदरीत या वसाहतींचं एक आपण विश्लेषण केलं तर लक्षात येईल की दक्षिणेकडे डचांच्या जास्त वखारी होत्या आणि दक्षिण भारतातच त्यांनी त्यांचं एक प्रभाव क्षेत्र निर्माण केलं होतं असं आपणास दिसून येतं. तर अशा पद्धतीने 3 भागात आपण त्यांच्या वखारींचं वर्णन किंवा वर्गीकरण केलं आणि या 2 हिच्यावर पश्चिम किनारपट्टीवरील डचांच्या वसाहती आणि दक्षिण भारतातील डचांच्या वखारी किंवा वसाहती यावर संकल्पना चित्र तयार होतं. त्यानंतर या वखारींना तटबंदी राहत होती. संरक्षणासाठी तिथे तोफा असत, तसेच सशस्त्र सैनिक होते म्हणजे बंदुका आणि तलवारी धारण केलेले. त्यानंतर वखारीतील नोकर वर्गामध्ये डचांनी स्थानिक लोकांना पण तिथे नोकऱ्या दिलेल्या होत्या. म्हणजे स्थानिक लोकांचाही त्यांच्या वखारीमध्ये काम करणाऱ्या नोकर वर्गांमध्ये समावेश होता. त्यानंतर भारतातील वसाहतींचा विस्तार त्यांनी कसा केला? वखारीतच स्थापन केल्या व्यापारासाठी, पण हळूहळू काही प्रदेशही त्यांनी ताब्यात घेतले. ते कसे घेतले? तर 17व्या शतकामध्ये डचांचे आरमार प्रबळ होते सागरावर. म्हणजे इंग्रज, पोर्तुगीज आणि डच असे हे 3 युरोपीय राष्ट्र होते की ज्यांचं सागरावर वर्चस्व होतं आरमाराच्या जोरावर असं आपण म्हणू शकतो. भारतीय किनाऱ्यावर गरज पडल्यास 20 जहाजांचे आरमार व 4000 सैनिक उतरवण्याची तातडीने त्यांची क्षमता होती आणि त्यांचं हे आरमारी सामर्थ्य असल्या कारणानेच मुघल, आदिलशाह, कुतुबशाही जहाजांना डचांकडून समुद्रामध्ये व्यापारी जहाज पाठवण्याच्या आधी परवाना काढावा लागत असे आणि जर तो काढला नाही आणि हे व्यापारी जहाज डचांच्या हाती सापडलं तर ते जप्त केलं जाईल किंवा त्यावरील मालाची लूट केली जाईल. आपण सेम हाच पॉइंट पोर्तुगीजांच्या घटकामध्ये पण बघितला की पोर्तुगीजांकडून एक कार्ताज नावाचा परवाना यांना घ्यावा लागत असे. त्यानंतर यांनी विजयनगरच्या राजाच्या परवानगीने, लक्षात घ्या परवानगीने, कुठेही तंटा बखेडा न करता त्यांनी पुलिकत व नागपट्टण येथे किल्ले बांधले. नजराणे दिले त्यांना. व्यापारी दृष्ट्या जे काही महत्व आहे पटवून दिलं त्यांनी की आमच्याशी व्यापार केल्याने तुम्हाला फायदा आहे आणि म्हणून मग त्यांनी आपल्या वखारी किंवा आपल्या वसाहतींसाठी पुलिकत आणि नागपट्टण येथे त्यांच्या मर्जीने म्हणजे परवानगी घेऊन त्यांनी तिथे किल्ले बांधले. त्यामुळे त्यांना तिथे संघर्ष करावा लागला नाही. त्यानंतर पोर्तुगीजांना पराभूत करून कोची, कन्नूर, कोडगल्लूर, कोलम येथे त्यांचे जे पोर्तुगीजांनी त्यांचे किल्ले बांधले होते वखारींच्या संरक्षणासाठी ते यांनी जिंकून घेतले. बघा यावर आणि यावर सुद्धा पुन्हा संकल्पना चित्र तयार होतं. मी पुन्हा वाचन करते. पोर्तुगीजांना पराभूत करून कोची, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोल्लम येथे त्यांचे किल्ले जिंकले पोर्तुगीजांचे. त्यानंतर कोचीनच्या राजाशी तह करून काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एकाधिकार त्यांनी प्राप्त केला. कारण भारतातल्या काळ्या मिरीला युरोपमध्ये प्रचंड मागणी होती आणि या व्यापारातनं प्रचंड फायदा पण होता. तर यांनी ह्या कोचीनच्या राजांशी एक तह केला, नजराने म्हणा किंवा लेनदेन या दृष्टीने म्हणा, आणि या प्रदेशातून म्हणजे त्या कोचीनच्या जो राज्य होतं त्यातनं काळ्या मिरीची निर्यात करण्याचा अधिकार फक्त डचांना दिला गेला. म्हणजे इथून काळी मिरी परदेशी विकण्यासाठी फक्त डचच लोकांना तो अधिकार होता. इंग्रज किंवा पोर्तुगीज या लोकांना तो अधिकार नव्हता, फ्रेंच वगैरेंना. आणि एकंदरीत या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला असं लक्षात येईल की उत्तर भारतापेक्षा डचांनी दक्षिण भारतामध्ये तेथील राजांशी मैत्रीपूर्ण किंवा स्नेहपूर्ण संबंध स्थापन करून आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण केलेलं होतं. यानंतर या प्रकरणातला एकच घटक आहे आता फ्रेंच, तो आपण अभ्यासणार आहोत.
आता आपण फ्रेंच या घटकाची माहिती बघणार आहोत. यातही मी काही मुद्द्यांमध्ये या घटकाचं वर्गीकरण केलेलं आहे, जसं स्थापना, राजाकडून मिळालेले अधिकार, भारतात वसाहतींचा विस्तार, फ्रेंचांच्या भारतातील वखारी आणि कर्नाटक युद्धे. तर आपण आता या घटकाचा अभ्यास मुद्द्यानुसार करू. स्थापना. फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने इसवी सन 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. उद्देश अर्थातच पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे आणि नफा मिळवणे हा होता. फ्रान्सचा राजा 14वा लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे अधिकार दिले. त्यासोबतच आता अजून राजाकडून कोणते कोणते अधिकार मिळाले. पहिला अधिकार तर आपण बघितला की पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, सैन्य व आरमार उभारणे, कर माफीचा अधिकार, पौरात्य राजांशी गरज पडल्यास तह वा युद्ध करणे. आता सैन्य व आरमार का उभारायचं की जेव्हा हे व्यापारी किंवा प्रवासी जहाज जाणे येणं करत असतील तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी आणि आपल्या वसाहतींच्या रक्षणासाठी. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे भारतात वसाहतींचा विस्तार. मुघल बादशाह औरंगजेब याच्याकडून सुरत येथे वखार टाकण्याची कंपनीने परवानगी मिळवली. 1666 मध्ये ही परवानगी मिळवली आणि 1668 मध्ये सुरत येथे त्यांनी पहिली वखार स्थापन करून तिथून त्यांचा व्यापार किंवा कार्य सुरू झालं. फ्रेंचांच्या भारतात आणखी कुठे कुठे वखारी होत्या? चंद्रनगर, माहे, कारिकल, पांडिचेरी, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मच्छलीपट्टण ह्या ठिकाणी यांच्या वसाहती होत्या किंवा वखारी होत्या. आणि पॉंडेचेरी, ज्याला आज आपण पदुच्चेरी पण म्हणतो, हे फ्रेंचांचे भारतातील मुख्य ठाणे होते. कर्नाटक युद्ध या घटकामध्ये अर्काटच्या गादीसाठी, नवाब पदासाठी जी काही तिथल्या राजघराण्यांमध्ये संघर्ष झाले, त्या संघर्षामध्ये या इंग्रज आणि फ्रेंचांनी रस दाखवला. का दाखवला की जेणेकरून तोपर्यंत त्या प्रदेशातल्या राजकारणात किंवा राज्यकारभारात त्यांचा शिरकाव झालेला नव्हता. तर अनायसे पाठिंबा दिला आपण तर आपला शिरकाव होईल आणि आपण ज्याची बाजू घेतली तो जर या नवाबपदी आला तर पुढे आपल्याला व्यापाराच्या दृष्टीने सवलती मिळतील, हा त्यामागे त्यांचा हेतू होता. तर त्यामुळे कर्नाटकात या अर्काटच्या नवाब पदासाठी जी काही युद्ध झाली त्यांना, ज्यामध्ये इंग्रज आणि फ्रेंचांनी दोन वेगवेगळ्या बाजूंनी भाग घेतला, तर त्यांना कर्नाटक युद्धे म्हटली जातात. तर अशी 3 युद्धे झाली होती. कर्नाटकच्या गादीसाठी म्हणजे अर्काट, कर्नाटक या भागातला अर्काट हा जो एक प्रदेश होता त्याच्या नवाब पदासाठी नवाबाच्या घराण्यात वाद चालू होते. म्हणजे नवाबाचे जे वेगवेगळ्या राण्यांपासूनचे जे 2 वंश होते त्यांच्यामध्ये वाद चालू होते. इंग्रज व फ्रेंच यांनी या वादात हस्तक्षेप करून ते यांच्या युद्धात सहभागी झाले. खरं म्हणजे फक्त अर्काटच्या गादीसाठी हे वाद नव्हते, तर चंद्रनगर मध्ये पण असेच वाद चालू होते. आणि यातनं 1744 ते 1763 या काळात 3 कर्नाटक युद्ध झाली. पहिलं युद्ध झालं 1746 ते 48 मध्ये आणि दुसरं झालं 1748 ते 54 आणि तिसरं झालं 1758 ते 63. असे हे 3 कर्नाटक युद्ध झाली होती. पहिल्या 2 युद्धात कुणाचाच निर्णायक पराभव झाला नाही, पण तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा इंग्रजांनी निर्णायक पराभव केला. आणि याच वेळी युरोपमध्ये सुद्धा इंग्रज आणि फ्रेंच यांचं सप्तवार्षिक युद्ध चालू होतं 1756 ते 63 ह्या 7 वर्षाच्या काळात, म्हणून याला सप्तवार्षिक युद्ध म्हणतात. आणि या युद्धातही तिकडे इंग्रजांचा निर्णायक विजय झाला आणि पॅरिसच्या तहाने फ्रेंचांनी माघार घेतली. आणि इकडे भारतातही हे जे युद्ध होतं कर्नाटक युद्ध तिसरं हे सुद्धा थांबवलं गेलं. आणि यामुळे काय झालं की फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळे फ्रेंचांचं या भागातलं जे एक वर्चस्व स्थापन करण्याचा जो हेतू होता तो संपुष्टात आला आणि त्यांच्या भारतातील वसाहती विस्ताराचं धोरण
सुद्धा मागे आलं आणि यांच्या पराभवामुळे इंग्रजांना भारतामध्ये प्रबळ शत्रू उरला नाही आणि पुढे जाऊन आपण जर इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की इंग्रजांना कोणीही प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नसल्यामुळे या भारतीय प्रांतांमध्ये वसाहती निर्माण करण्याच्या बाबतीत पुढे इंग्रजांच्या वसाहती वाढतच गेल्या आणि बऱ्याचशा भारतीय भागावर इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झालेला आपणास दिसून येतो। तर अशा प्रकारे या फ्रेंचांची माहिती तुम्हाला या प्रकरणामध्ये दिलेली आहे। या व्यतिरिक्त आपण पूर्ण या प्रकरणाचा अभ्यास केल्यावर एक असा प्रश्न येऊ शकतो की तुमचं मत नोंदवा की युरोपीय राष्ट्र भारतात वसाहती स्थापन का करू शकली। भारतीय राजांमध्ये एकही राजा असा प्रबळ नव्हता का की जो यांना विरोध करू शकेल। तर याची काही कारणं जर आपण इतिहासाचा ढांडोळा घेतला तर आपल्या लक्षात येतात ढोबळमानाने की या युरोपीय देशांकडे आरमार होतं, प्रबळ आरमार, आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता एकाही भारतीय राजाकडे किंवा ऐक्यदेशीय राजाकडे स्वतःचं आरमार नव्हतं। दुसरी गोष्ट, हे शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने युरोपीय राष्ट्र प्रगत होते। आपण जेव्हा तलवारी भाले यांनी लढत होतो तेव्हा त्यांच्याजवळ बंदुका, दुर्बीण यासारखी आधुनिक, त्या काळानुसार आधुनिक उपकरणं किंवा शस्त्र होती। त्यानंतर भारतीय राजांमध्ये संघर्ष होता आपापसात, समज गैरसमज होते, वाद होते, भांडणं होते, एकीचा अभाव होता आणि त्यांच्या ह्या भांडणांचा फायदा या युरोपीय राष्ट्रांनी घेतला। जसं आता आपण कर्नाटक अर्काटचा नवाब मुद्दा बघितला। त्यानंतर भारतीय राजांजवळ आरमार नव्हतं, तसंच शिस्तबद्ध सशस्त्र आधुनिक शस्त्रांनी युक्त असं सैन्य सुद्धा नव्हतं। अपवाद मी सांगितला की शिवाजी महाराजांचं स्वतःचं आरमार होतं आणि म्हणूनच हे युरोपीय थोडेफार शिवाजी महाराजांना वचकून असत, किंबहुना शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला हे जाणवलं होतं की हे युरोपीय पुढे या आरमाराच्या सामर्थ्यावरच आणि यांच्या आधुनिक शस्त्र आणि शिस्तबद्ध सैन्याच्या जोरावरच कदाचित पुढे भारतामध्ये हातपाय पसरू शकतात आणि म्हणूनच ते सावध झाले होते। त्यांनी या युरोपियनशी फक्त हत्यारं घेणं देणं किंवा तंत्रज्ञान मिळवणं या बाबतीपुरता सलोखा ठेवलेला आपणास दिसून येतो। त्यानंतर अजून एक मुद्दा आपल्या लक्षात येईल की काही भारतीय राज्यांनी सुद्धा काय केलं की या युरोपियनांना कुठेतरी स्वस्वार्थासाठी स्वतःहून आपल्या ज्याला आपण म्हणू घरगुती भांडणांमध्ये स्वतःची बाजू वरचढ व्हावी म्हणून कुठेतरी सामील करून घेतलं आणि स्वतःहून यांना त्यांच्या राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ करण्याची संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचा पुरेपूर वापर करून पुढे त्यांना आपलं मांडलिक बनवलं किंवा त्यांची राज्य खालसा केलेली दिसतात। अशा पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की भारतीय राजांमधील एकीचा अभाव, आधुनिकीकरणाबाबत त्यांची उदासीनता, आरमार किंवा सशस्त्र शिस्तबद्ध सैन्याचं त्यांना न कळलेलं महत्त्व, कुठेतरी स्वार्थीपणा इत्यादी गोष्टींमुळे, या कमतरतेमुळे युरोपीय राष्ट्रांना भारतामध्ये वसाहती स्थापन करण्याची संधी मिळाली। त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा त्यांच्या वसाहती स्थापना आणि विस्तारासाठी उपयोग करून घेतला असं आपण म्हणू शकतो। म्हणजे मत नोंदवा अशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही या अनुषंगाने विचार करून किंवा घटनांचं अवलोकन करून तुम्ही हे मुद्दे लिहू शकता। जसं आपण आत्ता डचांच्या जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यातही बघितलं की त्यांनी दक्षिण भारतीय राजांशी सलोख्याचे, स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले, किल्ले बांधण्याची परवानगी मिळवली किंवा काळ्या मिरीच्या व्यापाराचा एकाधिकार मिळवला। तर अशा पद्धतीने कुठेतरी कधी सलोखा, व्यापार, नफा दाखवून तर कुठे आपल्या सामर्थ्याच्या बळावर या लोकांनी भारतात वसाहतींचा स्थापना केली आणि विस्तार केला असं आपण म्हणू शकतो। इथे आपले हे तिसरं प्रकरण संपलेलं आहे, अभ्यासून झालेला आहे। यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात मी मुद्दे सांगत असताना, घटकांचं विश्लेषण करत असताना वेळोवेळी तुम्हाला त्याची कल्पना दिलेली आहे। तरी तुम्हाला
माझं शिकवणं अभ्यासपूर्ण वाटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही सुधारणा असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आणि आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये चौथं प्रकरण इतिहासाचंच वसाहतवाद आणि मराठे हे अभ्यासणार आहोत. मी आत्ताच थोडंफार शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला कल्पना दिली, त्यांच्या काळातली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशव्यांचा काळ, या एकंदरीत कालखंडामध्ये युरोपियनांशी मराठ्यांचे संबंध कसे होते किंवा वेळोवेळी युरोपियन आणि मराठ्यांमध्ये जे काही वाद झाले किंवा जे काही एक मदत झाली एकमेकांना किंवा शत्रूलाही मदत केली गेली, युरोपियनांनी मराठ्यांच्या शत्रूला मदत केली, तर इत्यादी मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.